of law of length, verification of law of tension and verification of law of linear density using sonometer. आता सोनोमीटर जे आहे ते एक ॲपरेटस आहे जे जनरली प्रॅक्टिकल पर्पजमध्ये यूज केले जातं, प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये यूज केले जातं. मग आता सोनोमीटरची स्ट्रक्चर कशी आहे? सोनोमीटरची स्ट्रक्चर कशी आहे? सोनोमीटर कसा बनलेला आहे? तर सोनोमीटरमध्ये एक वुडन बा लक्षात घ्या, लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला तो दिसतो. एक वुडन बॉक्स असतो बनलेला या पद्धतीचा, रेक्टँग्युलर बॉक्स आहे बनलेला एक वुडन, लाकडाचा एक बॉक्स बनलेला असतो या प्रकारचा. आणि नियरली 1 मीटर एवढी लेंथ असते त्याची, 1 मीटर एवढी लेंथ असते. तर हा जो काही बॉक्स आहे या बॉक्सला सोनोमीटर म्हणतात. सोनोमीटर का म्हणतात? जसं थर्मामीटर, थर्म मीन्स टेम्परेचर, टेम्परेचर मोजणार आहे म्हणून त्याला थर्मामीटर म्हणतात. सोनोमीटर का म्हणतात? बिकॉज सोनो मीन्स सोनिक, सोनिक वेव्स, सोनिक वेव्स मीन्स साऊंड वेव्स. आणि हा साऊंड वेव्सशी रिलेटेड आहे आणि हा साऊंड वेव्ह जनरेट करतो म्हणून याला सोनोमीटर म्हटले जातं. वायवासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. वाय इट इज कॉल्ड ॲज सोनोमीटर? बिकॉज इट इज रिलेटेड विथ द सोनिक वेव्स, दॅट मीन्स द साऊंड वेव्स. साऊंड वेव्सचं दुसरं नाव आहे सोनिक वेव्स आणि सोनिक वेव्सशी रिलेटेड आहे म्हणून याला सोनोमीटर म्हटले जातं. मग हा जो काही वुडन बोर्ड आहे किंवा या ठिकाणी रेक्टँग्युलर जो काही बॉक्स आपण बघितलेला आहे, हा रेक्टँग्युलर बॉक्स पूर्णपणे एअरने फील, आतमधून पोकळ असतो, हवा असते आणि याला इथं 2 होल असतात जेणेकरून एअर फ्रीली व्हायब्रेट होऊ शकते. आतमधली एअर व्हायब्रेट झाली की ती बाहेर येईल, बाहेरची एअर परत आतमध्ये जाऊ शकते. म्हणजे याचे व्हायब्रेशन्सला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. त्यासाठी इथं काय आहे, त्याला 2 होल्स प्रोव्हाइड केलेले आहे टू प्रोव्हाइड द गुड कॉन्टॅक्ट बिटवीन एअर इनसाइड अँड आउटसाईड. म्हणजे आतमधली एअर आणि बाहेरची एअर यांच्यामध्ये चांगला कॉन्टॅक्ट राहावा, गुड कॉन्टॅक्ट राहावा, त्यासाठी हे 2 होल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे इथं याला एक हुक अटॅच केलेली आहे. या हुकला वायर जी आहे, एक वायर अटॅच केलेली असते. ही एक हुक आहे या ठिकाणी. या हुकला एक वायर आहे, सोनोमीटरची वायर अटॅच केलेली असते, जी वायर या बोर्डवरनं पास होईल. आणि या ठिकाणी इथं याला एक पुली अटॅच केलेली आहे. याला या ठिकाणी इथं एक पुली अटॅच केलेली आहे. पुली म्हणजे ज्याला आपण खिराडी म्हणतो, ही पुली अटॅच केलेली आहे. ही या पद्धतीची एक पुली अटॅच केलेली आहे. याला थोडंसं डायग्राम रिकन्स्ट्रक्ट करतो आहे मी. इथं याला एक पुली अटॅच केलेली आहे या पद्धतीची. ही पुली जी आहे, विहिरीवर पाणी ओढताना जी खिराडी लागते त्यासारखी एक पुली आहे जी अटॅच केलेली आहे याला. आता यावरनं काय करतात, एक वायर घेतात. ही वायर या पुलीवरनं, या वायरचं एक टोक हुकला अटॅच करतात आणि ही वायर सरळ पुलीवरनं पास होते आणि पुलीवरनं पास होऊन ती सोनोमीटरच्या खाली इथं याला स्लॉटिंग वेट अटॅच केलेलं असतात. स्लॉटिंग वेट म्हणजे वेट बदलणारे वेट इथं अटॅच केलेले असतात. या पद्धतीची एक डिस्क असते आणि यामध्ये तुम्हाला वेट्स ॲड करता येतात. म्हणजे या स्लॉटिंग वेटचं वैशिष्ट्य काय, हा जो हँगर आहे, या हँगरचं इटसेल्फ वेट जे आहे ते 500 kg असतं, सॉरी 500 ग्रॅम असतं. 500 ग्रॅम म्हणजे 0.5 kg. 0.5 kg किंवा 500 ग्रॅमची एक डिस्क असते, म्हणजे अर्धा किलोची एक डिस्क असते, ती त्याला अटॅच केलेली आहे. हँगर म्हणजे या पूर्ण हँगरचं वेट 500 ग्रॅम आहे. आणि अशा दुसऱ्या डिस्क तुमच्याकडे अवेलेबल असतात. ह्या डिस्क तुम्हाला आतमध्ये इन्सर्ट करता येतात. मग ही डिस्क ह्याच्यामध्ये जर टाकली, प्रत्येक डिस्कचं वेट 500 ग्रॅम आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जर डिस्क टाकल्या तर तुम्हाला प्रत्येक वेळेला 500 ग्रॅमचं वेट जे आहे ते ॲडिशनल ॲड करता येईल याच्यामध्ये. तर या पद्धतीनं स्लॉटिंग वेट जे आहे ते स्लॉटिंग वेट इथं तुम्हाला आतमध्ये इंट्रोड्यूस करता येतात. याला या पद्धतीनं स्लॉटिंग वेट जे आहे ते आतमध्ये इंट्रोड्यूस करता येतात. हे स्लॉटिंग वेट टाकले मी याच्यामध्ये. हे स्लॉटिंग वेट टाकले मी या ठिकाणी. हे स्लॉटिंग वेट तुम्हाला कमी जास्त करता येतात. यातल्या डिस्क बाहेर काढला तर वेट कमीसुद्धा करता येईल. डिस्क जर आतमध्ये टाकल्या तर वेट वाढवतासुद्धा येईल. आणि हे कशासाठी, टू क्रिएट द टेन्शन इन द स्ट्रिंग. स्ट्रिंगमध्ये किंवा त्या दोरा जो आहे
त्या दोऱ्यामध्ये टेन्शन जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर ते टेन्शन क्रिएट करण्यासाठी याचा वापर केला जातो. लक्षात घ्या, टू क्रिएट द टेन्शन इन द स्ट्रिंग. स्ट्रिंगमध्ये टेन्शन क्रिएट करायचं आहे आपल्याला, म्हणजे दोरा ताणायचा आहे. कारण दोरा जोपर्यंत आपण ताणणार नाही तोपर्यंत त्यामध्ये स्टेशनरी वेव्ह जनरेट होणार नाही. म्हणून दोऱ्याला ताणण्यासाठी, दोरा जो आहे तो स्ट्रेट ठेवण्यासाठी आपण इथं टेन्शन अटॅच केलेला आहे, याला वेट अटॅच केलेला आहे, स्लॉटिंग वेट. आणि लास्ट पार्टमध्ये इथं या पद्धतीच्या 2 ब्रिजेस अटॅच केलेले असतात. लाकडाचे ब्रिजेस आहेत ते बनलेले. देअर आर 2 ब्रिजेस. हे 2 ब्रिजेस या ठिकाणी इथं अटॅच केलेले आहेत. हे ब्रिजेस कशासाठी? व्हायब्रेटिंग लेंथ डिसाईड करण्यासाठी. म्हणजे हा जो स्ट्रिंग व्हायब्रेट होऊन आला, मग याची लेंथ आपल्याला डिसाईड करायची आहे. मग ती लेंथ किती असेल? आता लेंथ इथून इथपर्यंत व्हायब्रेटिंग जर नाही ठेवला तर आता लेंथ किती असेल? तर हे जे 2 ब्रिजेस आहेत, या 2 ब्रिजेसमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे याची व्हायब्रेटिंग लेंथ असेल. दिस विल बी द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग. मग आता यामध्ये पहा काय काय आहे. दिस इज द सोनोमीटर बॉक्स. हा जो आहे तो सोनोमीटरचा बॉक्स आहे. त्याच्यानंतर पुढे हे काय आहे? इट इज अ स्लॉटिंग वेट्स. म्हणजे कमी जास्त करता येणारे हे वेट्स आहेत. दीज आर द स्लॉटिंग वेट्स. दिस इज अ वायर. ही वायर आहे ॲक्च्युअल, ज्याला आपण व्हायब्रेट करणार, ज्यामध्ये आपण स्टेशनरी वेव्ह जनरेट करणार. एक्सपेरिमेंटल वायरसुद्धा म्हटलं जातं. दिस इज द हुक. एक हुक आहे ज्याला आपण वायर अटॅच करणार आहे. यानंतर हे काय आहे? इट इज अ पुली. ही एक पुली आहे. आणि हे काय आहेत? दिस 2 आर कॉल्ड ॲज ब्रिजेस. हे जे 2 आहेत या दोघांना ब्रिजेस म्हटलं जातं. पुलासारखे दिसतात ते म्हणून त्याला ब्रिजेस म्हटलं जातं. ॲक्च्युली दे आर द नाईफ एजेस. नाईफ म्हणजे चाकू होतो, चाकूसारखे त्याचे टोकं असतात. काहीच नाही, लाकडाची एक पट्टी आहे, त्याला वरून एक प्लेट फिट केलेली असते आणि ती जी प्लेट आहे ती प्लेट या वायरला अटॅच असते. म्हणजे प्लेटवरनं ही वायर जाते. ती वायर याला टचिंगमध्ये आहे, त्यामुळे ही वेव्ह पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे इकडची आणि इकडची ह्या 2 अशा आहेत. मग हे जे काही 2 ब्रिजेस आहेत, मग हे 2 ब्रिजेसमध्ये या मधातच स्टेशनरी वेव्ह जनरेट होईल. म्हणजे जसं आपण वायरचे 2 एंड फिक्स केले होते आणि इथं स्टेशनरी वेव्ह जनरेट झाली होती, मग त्याप्रमाणे स्टेशनरी वेव्ह जनरेट करण्यासाठी 2 टोक फिक्स पाहिजे. ते फिक्स करण्यासाठी इथं 2 ब्रिजेस आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत. याला नाईफ एजेससुद्धा म्हटलं जातं. हे नाईफ एजेस आहेत, चाकूसारखी त्याला धार असते म्हणून त्याला नाईफ एजेस म्हणतात. तर दिस इज द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. सोनोमीटरची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. मग सोनोमीटरच्या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये पहा काय, तुम्हाला याचा कोणता एक्सपेरिमेंट लिहायचा असला तर तुम्हाला पहिले एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट लिहावं लागेल. मग याची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट काय? याची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये सांगता येईल तुम्हाला. देर इज ए रेक्टँग्युलर वुडन बॉक्स विच इज नोन ॲज सोनोमीटर, ज्याला सोनोमीटर म्हटले जातं. इट हॅज ए 2 होल्स टू प्रोव्हाइड द गुड कॉन्टॅक्ट बिटवीन एअर इनसाईड अँड आउटसाईड. म्हणजे आतमधल्या आणि बाहेरच्या एअरचा चांगला कॉन्टॅक्ट राहावा म्हणून त्यासाठी 2 होल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर पुढे जर आपण यामध्ये साऊंड वेव्ह जर जनरेट केल्या तर ह्या साऊंड वेव्ह याच्या आतमध्ये सुद्धा फिरतील. त्याच्या आतमध्ये आणि बाहेरसुद्धा त्या साऊंड वेव्ह जनरेट होतील. त्या चांगल्या जनरेट व्हायला पाहिजे म्हणून आतमधून पूर्णपणे पोकळ असतो तो. इट इज हॉलो इनसाईड. आतमध्ये तो पोकळ असेल. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट वन, एका साईडला हुक अटॅच केलेली आहे, दुसऱ्या साईडला पुली अटॅच केलेली आहे आणि मधात 2 ब्रिजेस ठेवलेले आहेत. एक वायर घेतात, हुकला अटॅच करून ती ब्रिजेसवरनं पुलीवरनं पास करतात. पुलीवरनं पास करून त्याच्या फ्री एंडला इथं एक स्लॉटिंग वेट अटॅच करतात. हँगर विथ सुटेबल वेट्स अटॅच करतात. एक लक्षात घ्याल. आणि अजून एक सांगायचं राहिलं, या सोनोमीटरच्या बॉक्सला दोन्ही साईडला 2 स्केल अटॅच केलेले असतात. इथं एक स्केल अटॅच केलेली आहे आणि तिकडून एक स्केल अटॅच केलेली आहे. स्केल कशासाठी? 1 मीटरची स्केल असते ती स्केल कशासाठी? 2 ब्रिजेसमधलं अंतर मोजण्यासाठी. कारण ही व्हायब्रेटिंग लेंथ मोजावं लागेल आपल्याला. मग ही व्हायब्रेटिंग लेंथ मोजायची आहे तर ब्रिजेसमधलं डिस्टन्स मोजलं तरी चालेल. मग ब्रिजेसमधलं डिस्टन्स कशावरनं मोजाल? तर इथं जी स्केल लावलेली आहे दोन्ही साईडला असते स्केल. म्हणजे तुम्ही तिकडूनही प्रॅक्टिकल परफॉर्म करा, इकडूनही करा, काही प्रॉब्लेम नाही. मग यासाठी इथं स्केल लावलेली आहे. स्केलवरनं तुम्हाला 2 ब्रिजेसमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काउंट करता येईल. तर ही झाली एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. आता या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटचा पार्ट अजून एक वेगळा आहे. मग याच्या व्यतिरिक्त अजून एक ॲपरेटस आपण यूज करतो यामध्ये, ज्याला ट्युनिंग फोर्क म्हणतात. आता ट्युनिंग फोर्क असतो कसा? ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे मी. हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा असेल तुम्हाला तर यासाठी एक डिव्हाइस यूज केलं जातं, ज्या डिव्हाइसला ट्युनिंग फोर्क म्हटलं जातं. आता ट्युनिंग फोर्क असतो कसा? वाय शेपसारखा ट्युनिंग फोर्क असतो या पद्धतीचा. हा ट्युनिंग फोर्क आहे. या ट्युनिंग फोर्कच्या बाबतीत म्हटलं काय जातं? दिस इज कॉल्ड ॲज अ स्टेम. हा याचा स्टेम आहे.
आणि हे दोन जे आहेत त्याचे प्रॉन्ग्स आहेत. दिस टू कॉल्स आर कॉल्ड ॲज प्रॉन्ग्स ऑफ ट्युनिंग फोर्क. हे ट्युनिंग फोर्कचे प्रॉन्ग्स आहेत. आपल्याला करावं काय लागतं, आपल्याला हा स्टेम हातात पकडावा लागतो आणि स्टेम हातात पकडून रबर पॅड घ्यायचा आणि रबर पॅडवर याला जोरात आपटायचं. याचा दोनपैकी एक कोणता तरी प्रॉंग जोरात आपटायचा. म्हणजे मी ट्युनिंग फोर्क पकडला हातात असं, हे स्टेम हातात पकडलं, हा त्याचा प्रॉंग आहे. एक दुसरा प्रॉंग इकडून असेल, मग हा प्रॉंग याच्यावर आपटायचा जोरात आपटला की याचे व्हायब्रेशन सुरू होतात. म्हणजे याचे जे प्रॉंग्स आहेत हे प्रॉंग्स असे व्हायब्रेट होतात आणि व्हायब्रेशन फार फास्ट असतात. व्हायब्रेशन जे आहे ते फार फास्ट होतात. ते साऊंड वेव्ह जनरेट करायचं काम करतात. म्हणजे हे साऊंड वेव्ह जनरेट करतात आणि यांच्या फ्रिक्वेन्सीज ठरलेल्या असतात. त्याच्या स्टेमवर लिहिलेली असते फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्ही कोणताही ट्युनिंग फोर्क जर घेतलं तर त्याच्या प्रॉंग्सवर लिहिलेलं आहे. जसं मी समजा इथं जर एखादा नंबर लिहिलेला आहे की 325 किंवा 328 जनरली फ्रिक्वेन्सी असते. मग याचा अर्थ काय, याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 328 हर्ट्झ आहे. म्हणजे हा साऊंड वेव्ह जनरेट करतो. त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी किती, 328 हर्ट्झ. 328 हर्ट्झचा हा ट्युनिंग फोर्क आहे. याचा अर्थ तो 328 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी असणारा साऊंड वेव्ह जनरेट करेल. म्हणजे याच्यातून साऊंड वेव्ह बाहेर पडून राहिल्या, त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी 328 हर्ट्झ असेल. आणि आपल्याला लॅबॉरेटरीमध्ये 256 पासून 512 पर्यंत फ्रिक्वेन्सी असणारे 6 ते 7 ट्युनिंग फोर्क आपल्याला मिळतात. 256 पासून तर 512 पर्यंत फ्रिक्वेन्सी असणारे ट्युनिंग फोर्क आपल्याला लॅबॉरेटरीमध्ये पाहायला मिळतात. आणि याचं फास्ट व्हायब्रेशन कसं असतं ते सांगतो मी तुम्हाला. इट इज 328 वेव्स पर सेकंड. हर्ट्झचा अर्थ तोच होतो. म्हणजे हा एका सेकंदामध्ये किती वेव्स जनरेट करतो, 328. याचा अर्थ काय, या प्रॉंग्सचे एका सेकंदामध्ये 326 व्हायब्रेशन कंप्लीट होतील. म्हणजे हा व्हायब्रेट होईल असा हे व्हायब्रेशन किती जनरेट होतील, 328 व्हायब्रेशन एका सेकंदामध्ये. म्हणजे घड्याळाचा सेकंदाचा काटा 1 पुढे सरकला म्हणजे तुम्ही 1 म्हटलं की याचे 328 व्हायब्रेशन कंप्लीट झालेले असतील. 328 व्हायब्रेशन म्हणजे काय, या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत आणि या पोझिशनपर्यंत 1 व्हायब्रेशन, 2 व्हायब्रेशन, 3 व्हायब्रेशन, 4 व्हायब्रेशन, असे 328 व्हायब्रेशन्स याचे कंप्लीट होतात. म्हणजे याचे व्हायब्रेशन किती फास्ट असतील तुम्ही लक्षात घ्या. मग हा ट्युनिंग फोर्क आपल्याला इथं व्हायब्रेट करून ठेवावा लागतो आणि व्हायब्रेट करून ठेवून या वायरला व्हायब्रेट करावं लागतं. म्हणजे हा काय करेल, हा या वायरला एक्सटर्नल फोर्स प्रोव्हाइड करेल आणि त्या एक्सटर्नल फोर्समुळे काय होईल, ही वायर व्हायब्रेट होईल आणि यातला एअर कॉलमसुद्धा व्हायब्रेट होईल. हा लाकडाचा जो बॉक्स आहे सोनोमीटर, तोही व्हायब्रेट होईल. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करताना याच्यावर हात ठेवलात, तुम्हाला असा हात हालताना दिसेल तुमचा. कारण काय, तुम्ही ज्या वेळेला हा स्टेम, हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करता आणि याचा स्टेम इथं पकडता. म्हणजे काय करायचं, या ट्युनिंग फोर्कला घ्यायचं, व्हायब्रेट करायचं आणि इथं पकडायचं असं, याच्यावर टेकवायचं. इथं बुडू टेकवलं की वायरही व्हायब्रेट होते आणि यातला एअर कॉलमही व्हायब्रेट होतो आणि साऊंड वेव्ह जनरेट होते. साऊंड आवाज येतो तुम्हाला, साऊंड वेव्हसारखा आवाज येतो. तर प्रॅक्टिकलमध्ये परफॉर्म करता येईल. मग आता याचं अप्लिकेशन्स काय, व्हॉट आर द अप्लिकेशन्स ऑफ सोनोमीटर. सोनोमीटरचे अप्लिकेशन्स भरपूर आहेत. आपल्याला 4 आहेत. त्यातले 3 थेअरीमध्ये आहेत आणि 1 प्रॅक्टिकलमध्ये आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं अप्लिकेशन काय, टू फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. टू फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर म्हणजे ध्वनीचा हवेतील वेग. मी तुमच्याशी बोलून राहिलो, माझा आवाज पुढे चालला, ह्या साऊंड वेव्हज आहे. मग या साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी किती, ती व्हेलॉसिटी काउंट करण्यासाठी याचा वापर केला जातो. ती व्हेलॉसिटी किती आहे साऊंड वेव्हची, स्टँडर्ड व्हॅल्यू 340 मीटर पर सेकंड ही साऊंड वेव्हची स्पीड आहे. ही स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी सोनोमीटरचा वापर केला जातो. म्हणजे स्पीड डिटरमाइन करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि 3 ॲप्लिकेशन्स कोणत्या आहेत उरलेले, मी 4 म्हटलं, त्यातलं एक ॲप्लिकेशन झालं टू फाइंड द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. हे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये आहे, थेअरीमध्ये नाही. माझे उरलेले 3 ॲप्लिकेशन कोणते, जे 3 लॉज आहेत व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे, ते प्रूव्ह करणं और व्हेरीफाय करणं. फर्स्ट आहे टू व्हेरीफाय द लॉ ऑफ लेंथ, सेकंड आहे टू व्हेरीफाय द लॉ ऑफ टेन्शन आणि थर्ड आहे टू व्हेरीफाय द लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. त्यापैकी फर्स्ट लॉ बघू आपण, जो कसा व्हेरीफाय करता येईल आपल्याला. म्हणजे लॉ ऑफ लेंथ कसा व्हेरीफाय करता येईल आपल्याला, तो या ठिकाणी आपल्याला पाहता येईल.
आता ही सोनोमीटरची डायग्राम तुम्हाला सेकंड वेमध्ये सुद्धा कॅल्क्युलेट दाखवता येते. ही थोडीशी डायग्राम कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यापेक्षा इझी एक डायग्राम सांगतो मी तुम्हाला, जी एक्झाममध्ये काढायला सोपी जाईल आणि वेळही कमी लागेल. कारण ही झाली 3 डायमेन्शनल डायग्राम. मी 2 डायमेन्शनल डायग्राम सांगतोय तुम्हाला. आता सोनोमीटरचं पहिलं ॲप्लिकेशन आहे टू व्हेरीफाय द लॉ ऑफ लेंथ. फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ सोनोमीटर टू व्हेरीफाय लॉ ऑफ लेंथ by using sonometer. सोनोमीटरचा यूज करून लॉ ऑफ लेंथ व्हेरीफाय करणं. ना व्हॉट इज द लॉ ऑफ लेंथ? तुम्हाला माहिती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय आहे? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इक्वल्स टू 1/2L इंटू √T/m. मग याच्यावरनं तुम्ही लॉ ऑफ लेंथ काय म्हटलं होतं? तुम्ही लॉ ऑफ लेंथ म्हटलं होतं की n इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू L इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट. इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट. मग याच्यावरनं तुम्हाला असं लिहिता येतं की NL इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. NL इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा L इकडे आणला. तुम्ही हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन इक्वल टूमध्ये कन्वर्ट करा वाटलं तर मी थोडंसं एक स्टेप वाढवतो समजण्यासाठी. N विल बी इक्वल्स टू कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय 1/L. कारण प्रपोर्शनॅलिटीचं साईन इक्वल टूमध्ये कन्वर्ट केल्यानंतर कॉन्स्टंट येते. मग हा L इकडे आणा. L इकडे आणला तर काय लिहिता येईल तुम्हाला? आता NL इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि त्याची व्हायब्रेटिंग लेंथ यांचा जो प्रोडक्ट असतो तो प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. आता यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय? म्हणजे प्रत्येक वेळेला येणारी फ्रिक्वेन्सी आणि त्याची व्हायब्रेटिंग लेंथ या दोघांचा प्रोडक्ट हा कॉन्स्टंट राहील, स्थिर राहील, एकसारखा येईल. मग आता हे कसं प्रूव्ह करता येईल? हे व्हेरीफाय करण्यासाठी आपण सोनोमीटर वापरणार. मग सोनोमीटरची इझी डायग्राम सांगतोय मी तुम्हाला. इथं पहा, एक वुडन बॉक्स आहे. साधा सिंपल वुडन बॉक्स दाखवता येतो. वरचा भाग दाखवायचा नाही. आपण फक्त फ्रंट पार्ट पाहून राहिलो. फक्त फ्रंट पार्ट पाहतोय आपण. याचा वरचा भाग दिसणार नाही आपल्याला. तर लक्षात घ्या. म्हणजे मी जर माझा हात असा ठेवला तर फक्त फ्रंट पार्टच दिसेल. जर असा ठेवला तर हा वरचाही पार्ट दिसेल. मी फक्त फ्रंट पार्ट पाहून राहिलो. किंवा असा जर ठेवला तर फक्त हाच भाग दिसेल तुम्हाला. वरचा भाग दिसणार नाही. मग सोनोमीटरचा हा पार्ट दिसून राहिला तुम्हाला. आता पुढे याला हुक अटॅच करता येईल. इथं हुक अटॅच केली. 2 होल्स इंडिकेट केलेले जाईल. इथं पुली अटॅच करता येईल. ही पुली अटॅच केली. इथं 2 ब्रिजेस दाखवता येतील. सगळं काही सोपं झालं. हे इथं 2 ब्रिजेस दाखवले मी. इथं वायर अटॅच करता येईल. या ब्रिजेसवरनं पास होऊन पुलीवरनं पास करता येईल. पुलीची साईज ॲडजस्ट करून घेतो थोडंसं. पुलीवरनं पास करता येईल. पुलीवरनं पास करून याला एक वेट लटकवता येईल. हँगर विथ सुटेबल वेट. पहा किती सिंपल डायग्राम झाली. आधीची डायग्राम थोडी कॉम्प्लिकेटेड वाटत होती, काढायला डिफिकल्ट होती, पण ही डायग्राम सोपी आहे आणि ही डायग्राम काढायची एक्झाममध्ये जनरली. मग आता या ठिकाणी पाहाल. आता स्लॉटिंग वेट काढतोय मी. या ठिकाणी हे स्लॉटिंग वेट काढले इथं. आता आपल्याला लॉ ऑफ लेंथ व्हेरीफाय करायचा. मग लॉ ऑफ लेंथ व्हेरीफाय करण्यासाठी मी काय करतो पहा, मी रेझोनन्सची मेथड यूज करतो. आता रेझोनन्सची मेथड म्हणजे काय? रेझोनन्स म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होणं. आणि हे केव्हा क्रिएट होतं? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा त्याच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीनी
किंवा त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी जबरदस्तीने व्हायब्रेट केले जातो. म्हणजे फ्री व्हायब्रेशन्स आणि फोर्स व्हायब्रेशन एकत्र केले जातात तेव्हा. आपण ऑसिलेशनमध्ये बघितलं फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. लहान मुलाला झोका देतो आपण, झोका देताना आपण काही मुलं, मी तुम्हाला सांगितलं काही मुलं लवकर झोपतात, त्यामुळे काय ओढून दिलं सोडून दिलं, त्याला थोडंसं ओढायचं आणि सोडून द्यायचं, झोका व्हायब्रेट होत राहतो, स्पीड कमी 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 होते, मुलगाही झोपतो, झोका थांबून जातो. हे फ्री व्हायब्रेशन झाले. पण काही मुलं लवकर झोपत नाही, मग आपल्याला काय करावं लागतं, वारंवार वारंवार त्याला झोका द्यावा लागतो, मग हे झाले फोर्स व्हायब्रेशन. पण आता मी काय करेल, हे दोन्ही व्हायब्रेशन कंबाईन करेल. कंबाईन करेल म्हणजे काय, मी नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करेल पण फोर्स अप्लाय करून, म्हणजे फोर्स तर देईलच पण त्याला नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करेल. मग अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला ऑब्जेक्ट हा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतो आणि ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते. याचा अर्थ काय, याचा अर्थ इंटेन्सिटी मॅक्झिमम, म्हणजे लाऊड साऊंड ऐकू येईल तुम्हाला, जोरात आवाज ऐकू येईल, त्याला रेझोनन्स म्हणतात. जसं पेनाचं टोकन जे आहे, तुम्ही जर याच्यात फूक मारली आवाज नाही आहे, पण तुम्ही जर बरोबर ॲडजस्टमेंट केली आणि फूक मारतानाची स्पीड जर तुम्ही बरोबर ॲडजस्ट केली तर याच्यातून जोरात आवाज येतो, फू शिट्टीसारखा आवाज येतो. बरेच जणांकडे ते स्किल असतं, पेनाच्या याच्यात फूक मारली की आवाज काढतात शिट्टीचा, तो प्रत्येक वेळेला नाही निघत. त्यासाठी तुम्हाला फूक मारण्याची जी व्हेलॉसिटी आहे आणि याची लेंथ ॲडजस्ट करावी लागते. ती जर ॲडजस्ट करता आली तर मग तिथं रेझोनन्स क्रिएट होतो. आणि आता आवाज का जोरात येतो, इंटेन्सिटी का वाढली, कारण यातला एअर कॉलमची ॲम्प्लिट्यूड वाढली. ॲम्प्लिट्यूड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी, त्यामुळे ॲम्प्लिट्यूड वाढली म्हणून इंटेन्सिटी वाढली, म्हणून या शिट्टीसारखा आवाज येतो. प्रत्येक जणाकडे ती ॲबिलिटी नसते, कारण त्याची ती स्पीड ॲडजस्ट करणं, हवा तुम्ही त्यात भरून राहिले त्या हवेची स्पीड ॲडजस्ट करणं आणि एअर कॉलमची लेंथ ॲडजस्ट करणं, ते शक्य झालं तर त्यातून आवाज येतो. मग तसं इथंही आहे. रेझोनन्समध्ये आपल्याला रेझोनन्स फॉर्म करायचा आहे. रेझोनन्स फॉर्म झाला की नाही झाला कसा ओळखायचा, ते ओळखण्यासाठी इथं एक नवीन टेक्निक वापरतो. जसं बिट्सची टेक्निक आहे, पण बिट्सची टेक्निक जी आहे ती इथं प्रिफरेबल नाही आहे, कारण बिट्स आपल्याला ऐकू येतील नाही येतील याची गॅरंटी देता येत नाही. आता बिट्स म्हणजे काय भानगड आहे ती उद्याला बघू आपण. पाहणार तर बिट्स आहेत आपल्याला पुढे या टॉपिकमध्ये. म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये जर डिफरन्स राहिला तर बिट्स ऐकू येतात आपल्याला, आवाज कमी जास्त होताना आपल्याला ऐकू येतो. ज्यांना म्युझिकचं नॉलेज आहे त्यांनाही समजतं, थोडंफार तुम्हालाही समजेल. फक्त 2 दिवस वेट करा, परवाच्या दिवशी तुम्हाला बिट्सचा फॅक्टर आहेच, त्यावेळेला समजून सांगेल बिट्स कसे जनरेट होतात. मग आपल्याला करायचं काय नेमकं पहा, आपल्याला NL कॉन्स्टंट आहे दाखवायचा आहे. मग मी काय करतो, NL कॉन्स्टंट आहे कसं दाखवता येईल. NL कॉन्स्टंट असण्यासाठी मला इथं दाखवा लागेल N1 L1 इज इक्वल्स टू N2 L2. म्हणजे मला काय लागेल, मला 2 वेगवेगळे ट्युनिंग फोर्क लागतील ज्यांच्या फ्रिक्वेन्सी N1 आणि N2 असतील आणि यांच्या व्हायब्रेटिंग लेंथ काढावं लागेल L1 L2. आणि वरच्या दोघांचा प्रोडक्ट आणि खालच्या दोघांचा प्रोडक्ट जर मी सारखा दाखवू शकलो तर NLची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे असं मला म्हणता येईल. मग त्यासाठी मला 2 ट्युनिंग फोर्क लागतील वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे, कमीत कमी 2. तसं प्रॅक्टिकल परफॉर्म करताना 4 रिडिंग घ्यावं लागतात, 4 ट्युनिंग फोर्क लागतात तुम्हाला. मग आता मी काय करेन, मी सगळ्यात पहिले एक ट्युनिंग फोर्क घेईन ज्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे, ज्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आहे N1. हा असा एक ट्युनिंग फोर्क मी घेतला, हा एक ट्युनिंग फोर्क घेतला ज्याची फ्रिक्वेन्सी आहे N1. आणि मला जर रेझोनन्स तयार झाला की नाही झाला हे चेक करायचं असेल तर इथे एक पेपर रायडर टेस्ट यूज केले आहे. पेपर रायडर टेस्ट कशी यूज केले आहे, एक छोटा पीस ऑफ पेपर घ्यायचा, कागदाचा एक छोटासा तुकडा घ्यायचा नखाच्या साईजचा आणि त्याला इथं याच्यावर बसवायचं. याला पेपर रायडर म्हणतात. जसं घोड्यावर माणूस बसतो, हॉर्स रायडर असतो, हॉर्स रायडर असतो किंवा मॅन रायडर म्हणतात त्याला. तो रायडर आहे, घोड्यावर बसला दोन पाय टाकून. मग तसंच एक कागद घ्यायचा बारीक, त्याचा व्ही शेपचा तुकडा करायचा आणि तो याच्यावर ठेवून द्यायचा. ज्या वेळेला रेझोनन्स तयार होईल त्यावेळेला वायर जोरजोरात व्हायब्रेट होईल आणि रायडर खाली पडेल. जसा घोडा जर जोरात उडला त्याच्यावरचा माणूस खाली पडतो, मग तसं याचंही होईल. जर याची व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड जास्त झाली तर हा पेपर रायडर खाली पडेल. हा पेपर रायडर इथं ठेवला मी, व्ही शेपमधला आहे तो. व्ही शेपमधला पेपर रायडर म्हणजे साधा गोष्ट आहे, एक छोटासा तुकडा घेतला नकाच्या साईजचा, त्याला व्ही शेपमध्ये बेंड केलं आणि ठेवून दिलं, त्याच्यावर बसून टाकलं त्याच्यावर वायरवर. पण तो 2 ब्रिजेसच्या मधात, कारण त्या 2 ब्रिजेसच्या मधातच तो मधातली जी वायर आहे ती व्हायब्रेट होणार आहे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीने. मग आता मी काय करेन, हा N1 एवढी फ्रिक्वेन्सी असणारा ट्युनिंग फोर्क घेतला आणि त्याला रबर पॅडवर हॅमर केलं आणि हॅमर करून इथं पकडलं.
त्याचं स्टेम पकडलं आणि ते स्टेम या बॉक्सवर टेकवलं, म्हणजे हा ट्युनिंग फोर्क मी इथं ठेवला असं. हा ट्युनिंग फोर्क इथं टेकवला मी असं. आता काय होईल, ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट होईल. ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट झाल्यामुळे वायरही व्हायब्रेट होईल. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आहे N1, पण वायरची फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे N'. मग त्यावेळेला रेझोनन्स तयार होणार नाही. रेझोनन्स केव्हा तयार होईल, जेव्हा या दोघांची फ्रिक्वेन्सी सेम होईल. मग तुम्हाला फ्रिक्वेन्सी कशी सारखी करायची, लेंथ बदलून. कारण वायरची फ्रिक्वेन्सी ही त्याच्या लेंथला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. लेंथ बदलली तर फ्रिक्वेन्सी बदलेल. मग आता काय करायचं, यातलं ब्रिजेस हे मुव्हेबल आहे, मागे पुढे सरकवता येतात. मग काय करायचं, एक ब्रिज हातात पकडायचा, इकडचा किंवा इकडचा, तिकडे ठेवलेला आहे ट्युनिंग फोर्क. मग इकडे या हाताने हे पकडलं, हा ब्रिज पुढे 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 सरकवतो. सरकवल्यानंतर काय होईल, याची लेंथ बदलेल. याची लेंथ जी आहे दोन ब्रिजेसमधली ही लेंथ बदलेल, लेंथ वाढेल. लेंथ वाढली म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलेल. एक वेळ अशी येईल की हा रायडर खाली पडेल, थांबून जायचं. रायडर खाली पडला की थांबून जायचं. म्हणजे तुम्हाला करायचं काय पहा, नेमकं तुम्हाला या ठिकाणी ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून याच्यावर ठेवायचा आहे आणि याची व्हायब्रेटिंग लेंथ बदलायची आहे. कुठपर्यंत बदलायची, जोपर्यंत पेपर रायडर खाली पडत नाही तोपर्यंत. पेपर रायडर खाली पडला, झाला आपलं काम. मग मी काय करेल, हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करेल, व्हायब्रेट करून इथं पकडेल, पकडल्यानंतर एक ब्रिजेस हातात पकडेल, त्याला पुढे 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 सरकवेल, वायरला धक्का न लावता. एक वेळ अशी येईल की हा जो रायडर आहे हा रायडर खाली आपटेल, खाली पडला म्हणजे आपलं काम संपलं, आपलं ऑब्झर्वेशन संपलं. आता काय करायचं, आता या दोन ब्रिजेसमधलं अंतर मोजायचं, त्याला म्हणायचं L1. हा पेपर रायडर खाली पडला याचा अर्थ काय, याचा अर्थ ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी सेम झाली. म्हणजे या वायरची फ्रिक्वेन्सी किती आहे, N1. ज्या अर्थी दोघांची फ्रिक्वेन्सी सेम झाली त्या अर्थी रेझोनन्स तयार झाला. आणि रेझोनन्समध्ये काय झालं नेमकं, त्या दोन ब्रिजेसमधला जो वायरचा कंपोनंट आहे तो कंपोनंट असा व्हायब्रेट झाला जोरजोरात. एक लूप तयार झाला त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे याच्यावर जो पेपर रायडर ठेवला होता तो खाली पडला. पेपर रायडर खाली पडला याचा अर्थ ट्युनिंग फोर्कची वायरची फ्रिक्वेन्सी सेम आहे. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे, N1. वायरची फ्रिक्वेन्सी किती आहे, N1. आणि याची व्हायब्रेटिंग लेंथ किती आहे, L1. मग याची व्हायब्रेटिंग लेंथ मोजली आपण, ती किती भरली, L1. हे झालं N1 L1. आता असा दुसरा ट्युनिंग फोर्क घेतो मी, सेम प्रोसेस फॉलो करतो सेकंड ट्युनिंग फोर्कला. दुसरा ट्युनिंग फोर्क घेतला ज्याची फ्रिक्वेन्सी आहे N2, त्याची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन करतो. मग याची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन करायची आहे, कशी करता येईल डिटरमाइन करण्यासाठी, परत तीच मेथड. हा दुसरा जो ट्युनिंग फोर्क आहे हा हातात पकडेल, याला व्हायब्रेट करेल, पण त्याच्या आधी हा पेपर रायडर वर ठेवायला विसरायचं नाही. हा पेपर रायडर वर ठेवला, दोन ब्रिजेसमधलं अंतर राहू दिलं तेवढंच. आता काय करेल मी, आता दुसरा ट्युनिंग फोर्क घेईल, सेकंड ट्युनिंग फोर्क घेईल, त्याला व्हायब्रेट करेल तर पकडेल. आता फ्रिक्वेन्सी याची N2 आहे. मग परत ब्रिजेसमधलं अंतर ॲडजस्ट करेल. ॲडजस्ट करताना कुठं थांबेल, जिथं पेपर रायडर खाली पडला. ज्या अर्थी पेपर रायडर खाली पडला त्या अर्थी ट्युनिंग फोर्कची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे तेवढी वायरची फ्रिक्वेन्सी आहे, आणि वायरची लेंथ व्हायब्रेटिंग लेंथ मोजून घेईल, ती किती आहे, L2. N2च्या वेळेला व्हायब्रेटिंग लेंथ किती आहे, L2. म्हणजे याचा अर्थ मला N2साठी व्हायब्रेटिंग लेंथ मिळाली L2. असं तिसरा ट्युनिंग फोर्क घेईल, तिसरा ट्युनिंग फोर्क ज्याची फ्रिक्वेन्सी N3, त्याची व्हायब्रेटिंग लेंथ किती, L3. म्हणजे मी नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क घेऊ शकतो, N1, N2, N3, N4 असे ट्युनिंग फोर्क घेतले, त्याची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन केली, L1, L2, L3, L4 अँड सो ऑन बाय पेपर रायडर टेस्ट. त्याला पेपर रायडर टेस्ट म्हणतात. ॲक्च्युली बीटची टेस्ट वापरतात, पण बीट्स आपल्याला ऐकू येत नाही. नॉर्मल जे ह्युमन बिईंग आहे आपल्यासारखे सामान्य माणसं आहेत त्याला बीट्स ऐकू येत नाही. ज्यांना म्युझिकचं नॉलेज आहे त्यांना ऐकू येतात, म्हणून बीट्सची मेथड आपण अवॉइड करतो, आपण पेपर रायडर टेस्ट यूज करतो. पेपर खाली पडला म्हणजे झालं आपलं काम. मग आता पहिला ट्युनिंग फोर्क ज्याची फ्रिक्वेन्सी N1 त्याची बॅलन्सिंग लेंथ L1, N2 बॅलन्सिंग लेंथ L2, N3 बॅलन्सिंग लेंथ L3. ती चौथा ट्युनिंग फोर्क ज्याची फ्रिक्वेन्सी N4 याची बॅलन्सिंग लेंथ L4. आता काय केलं, यांचे सगळ्यांचे प्रोडक्ट घेतले. तर आपल्याला इथं असं ऑब्झर्व होईल
याला इथं असं ऑब्झर्व होईल की N1 L1 इज इक्वल्स टू N2 L2 इक्वल्स टू N3 L3 इक्वल्स टू N4 L4. म्हणजे प्रत्येक वेळेला येणारा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कॉन्स्टंट येत राहील. पहिल्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी आणि लेंथ यांचा रेशो यांचा प्रोडक्ट, दुसऱ्या केसमधला प्रोडक्ट, तिसऱ्या केसमधला प्रोडक्ट, चौथ्या केसमधला प्रोडक्ट, हा प्रत्येक वेळेला प्रोडक्ट सारखा येईल. सारखा आला याचा अर्थ काय? याचा अर्थ NL कॉन्स्टंट आहे. NL कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय? N इज इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू 1/L. याचाच अर्थ काय? याचा अर्थ N इज इनवर्सली प्रपोर्शनल टू L. Means the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the length of the vibrating string, and this law is known as law of length. या लॉला काय म्हणतात? लॉ ऑफ लेंथ. म्हणजे या पद्धतीनं आपण सोनोमीटरचा वापर केला आणि सोनोमीटरचा वापर करून आपण लॉ ऑफ लेंथ व्हेरीफाय केला. लॉ ऑफ लेंथ व्हेरीफाय करताना तुम्हाला 3 ते 4 ट्युनिंग फोर्क लागतात. प्रत्येक ट्युनिंग फोर्कची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन करायची बाय युजिंग द पेपर रायडर टेस्ट. पेपर रायडर टेस्टचा वापर करून प्रत्येक ट्युनिंग फोर्कची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन करायची. म्हणजे माझ्याकडे जर 4 ट्युनिंग फोर्क असतील तरी 4 घेता येतील, 3 असतील तर 3 घेता येतील. पण तुम्हाला जनरली लॅबॉरेटरीमध्ये 4 रीडिंग घ्यावे लागतात, कमीत कमी 3 रीडिंग तरी घ्यावे लागतात. पहिला ट्युनिंग फोर्क घेतला N1, याची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन केली L1. दुसरा ट्युनिंग फोर्क घेतला N2, याची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन केली L2. तिसरा ट्युनिंग फोर्क घेतला N3, याची व्हायब्रेटिंग लेंथ डिटरमाइन केली L3. ह्या लेंथ कशा डिटरमाइन करायच्या? बाय युजिंग द पेपर रायडर टेस्ट. बाय युजिंग द पेपर रायडर टेस्ट. हा पेपर रायडर बसवायचा, तो खाली पडला की थांबायचा, लेंथ डिटरमाइन करायची. ब्रिजेस मागे पुढे सरकवून रायडर खाली पडला की थांबायचं. फक्त रायडर आपल्या धक्क्याने खाली पडला नाही पाहिजे, व्हायब्रेशनमुळे खाली पडला पाहिजे, एवढी प्रिकॉशन तुम्हाला घ्यावी लागेल. कारण दोघं तिघं जर एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतील तर ते एकमेकाला धक्के देण्यात जर त्याला धक्का लागला वायरला, तसाच रायडर खाली पडेल आणि कोणालाही वाटेल झालं रेझोनन्स झाला, प्रॅक्टिकल झाला आपलं, तो रिझल्ट चुकीचा येईल, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे पेपर रायडर टेस्टकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. आणि आता या सगळ्यांचा प्रोडक्ट घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की N1 L1 इज इक्वल्स टू N2 L2 इक्वल्स टू N3 L3. याचा अर्थ काय? प्रत्येक वेळेला NL कॉन्स्टंट येऊन आला. NL कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय? N इज इनवर्सली प्रपोर्शनल टू L, अँड दिस लॉ इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ लेंथ, अँड इट इज व्हेरीफाईड बाय युजिंग द सोनोमीटर. सोनोमीटरचा यूज करून आपण या पद्धतीनं लॉ ऑफ लेंथ हा व्हेरीफाय केलेला आहे.